ठाकरेंकडून सुप्रीम कोर्टामध्ये स्थानिक निवडणुकांचा हवाला देत धनुष्यबाण चिन्हावर सुनावणीची मागणी। मात्र तातडीने सुनावणीला शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध। पुढील सुनावणी 16 तारखेला। उद्धव ठाकरे राज ठाकरेंना पक्षामध्ये घेणार नाहीत, तसे झाल्यास राज ठाकरे शिवसेना प्रमुख होतील आणि उद्धव ठाकरे संपतील। भाजप नेते नारायण राणे यांचा हल्लाबोल। एवढा प्रेम उतू जातंय तर मातोश्रीचा एक भाग राज ठाकरे यांना देणार का? ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवरून नारायण राणे यांचा टोला। तर दोन्ही भाऊ एकत्र आल्यास काही होणार नाही अशीही टीका। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांचा आदित्य आणि अमित ठाकरे यांच्यावरून टोला। तर इंटरनॅशनल स्कूलचा धंदा तुम्ही सुरू केला असं म्हणत संजय राऊतांचा पलटवार। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा GR जारी। पुनर्विचारासाठी डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती 3 महिन्यामध्ये शिफारशी देणार। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची वरळी डोमध्ये पाहणी। बाळा नांदगावकर, अनिल परब, नितीन सरदेसाई यांच्याकडून 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा। उबाठानेच केला मराठीचा घात। मातोश्री परिसरामध्ये शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी। उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। ठाकरेंचे आमदार अनिल परब लिंबू मिरची घेऊन विधान परिषदेत। रायगडमध्ये अघोरी प्रकार सुरू। पालकमंत्री पदासाठी कुणाच्या तरी मनात माझ्या बहिणीविषयी वाईट असू शकतं। आदित्य तटकरे यांच्याबाबत बोलताना परबांचा भरत गोगावलेंवर निशाणा। भरत गोगावले कोण मला माहिती नाही। गोगावलेंच्या प्रश्नावर नारायण राणे यांचं उत्तर। राणे सहजासहजी मोठे झाले नाहीत, जेल आणि मर्डर सगळं झाले, गोगावले यांनी केलं भाष्य। आमदार सुनील शेळकेंनी शासनाची हजारो कोटींची रॉयल्टी बुडवली। संजय राऊतांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। महाराष्ट्रामधली लुटमार थांबवा, राऊतांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। पुरावे दिल्याशिवाय आरोपांना उत्तर देणार नाही। राऊतांनी केलेल्या आरोपांवर आमदार सुनील शेळकेंची भूमिका। राऊतांवर कोट्यवधींच्या हप्ते वसुलीचा आरोप केला तर चालेल का? शेळकेंचं राऊतांना उत्तर। माऊलींच्या पालखीचा दुसरा रिंगण सोहळा सोलापूरच्या खडूसमध्ये संपन्न। सोहळ्याचं विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यामध्ये कैद। माळशिरसमध्ये मुक्काम केल्यानंतर पालखी सोलापूरकडे मार्गस्थ। जीएसटीच्या दरांमध्ये मोठे बदल होण्याचे संकेत। 12% जीएसटी स्लॅब आता 5% येणार। सूत्रांची माहिती। पुढील बैठकीमध्ये निर्णय होण्याची शक्यता। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना 6 महिन्यांचा तुरुंगवास। एका ओमान प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने सुनावली शिक्षा। कोरोना लस आणि अचानक हृदयविकाराचा झटका येणं याचा काहीही संबंध नाही। ICMR आणि एम्सने केलेल्या अभ्यासामधून नवी माहिती समोर।